पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई. चळे गावातून अवैधरित्या वाळू वाहतूक आयशर टेम्पो, एकूण किंमत 10,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पंढरपूर तालुक्यातील मौजे चळे येथील आज रोजी 28 फेब्रुवारी 2026च्या पहाटे 5 वाजताच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चळे गावातील दर्लिंग मंदिर रोड परिसरात भीमा नदी पात्रालगत असलेल्या ठिकाणी अवैधरित्या आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक KL 10X9663 या आयशर टेम्पोमध्ये टेम्पो चालक शुभम गायकवाड राहणार चळे हा आपल्या ताब्यात अवैधरित्या महाराष्ट्र शासनाची मालकीची भीमा नदी पात्रातील वाळू सदर टेम्पोमध्ये चोरून घेऊन जात असताना त्यास ताब्यात घेऊन पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर शुभम गायकवाड राहणार चळे गाव तालुका पंढरपूर व आयशर टेम्पोचा मालक याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 305-303 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदर आरोपीकडून एकूण 2 ब्रास वाळू व आयशर कंपनीचा टेम्पो असा एकूण 10,12,000 रुपये किमतींचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला. सदर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, API श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे, पोलीस स्वप्नील वाडदेकर, हेड कॉन्स्टेबल अभिमन्यू गरड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास देशमुख, दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, पोलीस चालक चाटे, विलास घाडगे, हसन नदाप यांच्या पथकाने केले.